नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर करंट अफेअर सिरीज आपण चालू केलेली होती केसागर पब्लिकेशन मधून. 2 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत. हा आपला तिसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण 67वे राष्ट्रीय पुरस्कार बघतोय, जे डेफिनेटली तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. 67वे राष्ट्रीय पुरस्कार 2019 याच्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालाय. मरक्कर मल्याळी आहे चित्रपट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कंगना राणावत, मणिकर्णिका आणि पंगा. सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज वाजपेयी भोसले आणि धनुष असुरन. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी द ताश्कंद फाईल साठी आहे, नाव लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय सेतुपती सुपर डिलक्स. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आनंदी गोपाळ मराठी आहे. सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट जक्कल मराठी आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सावनी रवींद्र रानपेटलं बारडो. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन संजय पूरनसिंग चौहान बहत्तूर हुर्रे. आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन डी इम्मन विश्वासम साठी. ठीक आहे. तर यातला एकही पॉइंट स्किप करू नका. राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले जातात. नोबेल पारितोषिक बघा 2020. तर 19चे पण करा, पण शक्यतो तर 19चे विचारणार नाहीत, 20चेच विचारतील. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृत्यर्थ नोबेल फाउंडेशनच्या वतीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर विज्ञान, औषध विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता, तुम्हाला हे क्षेत्र सुद्धा विचारू शकतात. तर या क्षेत्रात जागतिक पातळीवर असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो नोबेल पुरस्कार. ठीक आहे. हा पुरस्कार 1901 पासून द्यायला सुरुवात झाली. दरवर्षी 10 डिसेंबरला म्हणजे नोबेल यांच्या स्मृतिदिनी दिला जातो. प्रत्येक क्षेत्रातील नोबेल पारितोषिकात $12 लाख रोख रकमेचा समावेश आहे. ओके. तर याच्यामधून शक्यतो तर जास्त पॉइंट तुम्हाला विचारले जात नाहीत. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. डायरेक्ट आपल्याला पुरस्कार विचारले जातात. तर आपण कधीची बघतोय? आपण 2020 ची बघतोय. 2020चा वैद्यकशास्त्राचा जो नोबेल आहे तो हार्वे जे आल्टर अमेरिका, मायकेल ह्युटन युनायटेड किंगडम, चार्ल्स राईस अमेरिका. म्हणजे 2 जण अमेरिकेचे आहेत, एक जण आहे युनायटेड किंगडमचा. हिपॅटायटिस सी विषाणूच्या संशोधनासाठी. ओके. तर हिपॅटायटिस सी विषाणूच्या संशोधनासाठी त्यांना हा वैद्यकशास्त्रातला पुरस्कार तिघांना विभागून मिळाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय भौतिकशास्त्र. तर रॉजर पेनरॉस युनायटेड किंगडम, राइनहार्ड जेंजेल जर्मनी आणि आंद्रिया गेज अमेरिका. तर भौतिकशास्त्राचा नोबेल पण तिघांना मिळाला. कशासाठी? आकाशगंगेच्या केंद्रातील सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टच्या संशोधनासाठी. ओके. त्याच्यानंतर रसायनशास्त्र. रसायनशास्त्राचा जो पुरस्कार आहे तो दोघांना मिळालाय. इमॅन्युएल शार्पेची जर्मनी आणि जेनिफर डाउडना अमेरिका. बघा, प्रत्येक पुरस्कारामध्ये तुम्हाला अमेरिकेचा एक तरी शास्त्रज्ञ दिसतोच आहे जिनोमवरील संशोधनासाठी. ठीक आहे. अर्थशास्त्र पॉल मिलग्रोम अमेरिका आणि रॉबर्ट विल्सन अमेरिका. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता यावेळेस मेजॉरिटी जे संशोधक आहेत ते अमेरिकेचे आहेत. अर्थशास्त्र आता याच्यामध्ये कशासाठी मिळाला? लिलावाच्या सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतीच्या शोधासाठी. ठीक आहे. शांतता संयुक्त राष्ट्रसंघाची उपसंस्था वर्ल्ड फूड प्रोग्राम जगभरातील भुकेसंदर्भात समस्या आणि अन्न सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये या संस्थेचे 60 वर्षापासून काम चालू आहे. ओके. साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? लुईस ग्लुक अमेरिकेचेच आहेत. अप्रतिम कानवात्मक आवाजासाठी. ठीक आहे. याच्यासाठी यांना मिळाला साहित्याचा नोबेल. तर हे लक्षात ठेवा, जोड्यालावामध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार 2020 चा. डॉक्टर एन राजम. कोण आहेत हे एन राजम? व्हायोलिन वादक आहेत. क्षेत्र कोणतं? सांस्कृतिक. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो, सांस्कृतिक विभाग. जनस्थान पुरस्कार 2021 मधु मंगेश कर्णिक साहित्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाकडून दिला जातो. विष्णुदास भावे गौरव पदक 2019 रोहिणी हट्टंगडी यांना ज्येष्ठ अभिनेत्री.
मराठी नाट्यसृष्टी क्षेत्र बघा, आणि हा जो 12वे पुरस्कार आहे हा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिराकडून दिला जातो. साहित्य अकादमी 2020 नंदा खरे. साहित्य आहे उद्या कादंबरी आहे, ठीक आहे. साहित्य अकादमीकडून दिला जातो. ओके, साहित्य अकादमी पुरस्कार 2020. दादासाहेब फाळके पुरस्कार 2019चा, दादासाहेब फाळके पुरस्कार 2019चा 51वा आहे. हे पण लक्षात ठेवा, तुम्हाला 50वा 51वा असं पण विचारलं जाऊ शकतं. तर 19चा हा रजनीकांत यांना मिळालाय. भारतीय चित्रपट सृष्टी साहित्य क्षेत्र बघा, आणि कोणाकडून दिला जातो? भारत सरकारकडून दिला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर तुम्हाला कोणाकडून दिला जातो इथं सुद्धा आयोग एरर टाकू शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही वाचून ठेवा. ओके, चला पुढे आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2020चा मिळालाय उषा मंगेशकर यांना. त्यांच्या सिस्टर्स आहेत. भारतीय चित्रपट सृष्टी कुणाकडून दिला जातो? महाराष्ट्र शासनाकडून. ओके, राजर्षी शाहू सन्मान 2020 डॉक्टर तात्याराव लहाने. कोण येथे? नेत्ररोग तज्ञ. सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदान शाहू मेमोरियल ट्रस्ट कडून दिला जातो. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार 2019 55वा. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कितवा? 55वा 2019चा. अक्कीथम नंदुदिरी मल्याळम कवी. साहित्य संपदा वीरवाडम, याच्यावरती क्वेश्चन राहतो बघा, त्यांच्या साहित्य संपदावरती. मनोरथम, संचरिकाल, त्याच्यानंतर बली दर्शनम, मानसपूजा, अमृत घटिका आणि भारतीय ज्ञानपीठ साहित्याकडून दिला जातो. ठीक आहे, तर हा चार्ट जो आहे ना तो व्हेरी इम्पॉर्टंट. IMP. तर स्मॉलेस्ट जनरल नॉलेज म्हणून पुस्तक येतं विनायक घायाळ सरांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे असे सगळे चार्ट मिळतील विनायक घायाळ सरांचं. विज्ञानाचं एक हँडबुक पण येतं यांचं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतात. 12वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019. तर ठिकाण बघा, इंग्लंड आणि वेल्स. कालावधी 30 मे ते 14 जुलै 2019. सहभागी देश 10. एकूण सामने 48. विजेता इंग्लंड पहिल्यांदाच विजेता झाला. उपविजेता न्यूझीलंड. मालिकावीर केन विलियमसन न्यूझीलंड. सामनावीर बेन स्टोक्स इंग्लंड. सर्वाधिक धावा रोहित शर्मा. IMP करा याला 648. सर्वाधिक बळी मिशेल स्टार्क 27 बळी ऑस्ट्रेलिया. आहे अशी इन्फॉर्मेशन पाठ करून टाकायची. ओके, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्रातले जे पुरस्कार आहेत ते पण तुम्हाला विचारले जातात. जसं तुम्हाला सुमतीबाई सुकळीकर पुरस्कार विचारला होता. महाराष्ट्र भूषण सुमतीबाई सुकळीकर योजना आणि जिजामाता पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 96 पासून. सप्टेंबर 2012 मध्ये निकषामध्ये बदल केले. पुरस्काराची रक्कम 5 लाखावरून 10 लाख केली. हा पुरस्कार किमान 15 वर्ष. आता या पुरस्कारासाठी कंडिशन काय आहे बघा, की तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष तरी वास्तव केलेलं असलं पाहिजे. बरोबर, म्हणजे परप्रांतीय, बरं का, परप्रांतीय व्यक्तीला दिला जाणार आहे जो 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतोय. ख्यातनामक गायिका आशा भोसले 2020च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या मानकरी ठरले. त्याला स्टार करा. आशा भोसले यांनी 20हून अधिक भारतीय भाषांमधील 11,000हून अधिक गाणी गायलेत. 1943 पासून त्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. तर तुम्हाला 20चा पुरस्कार समजला. महाराष्ट्र भूषण, फक्त महाराष्ट्र भूषण पुरस्काराशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्याची रक्कम किती आहे, कधीपासून चालू झाला, कोणाकडून दिला जातो, क्रायटेरिया काय आहे, मग परप्रांतीयांना दिला जातो का, दिला जातो, पण ते परप्रांतीय किती दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिले पाहिजेत, ऍटलिस्ट 15 वर्ष तरी राहिले पाहिजेत. ओके, क्लिअर. ग्रँड स्लॅम खुल्या टेनिस स्पर्धा, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आता होतं काय, विद्यार्थ्यांना ग्रँड स्लॅम स्पर्धा कळतच नाही. पहिली गोष्ट तर पहिल्यांदा होते ऑस्ट्रेलियन ओपन, त्याच्यानंतर फ्रेंच, त्याच्यानंतर विम्बल्डन आणि त्याच्यानंतर अमेरिका. तर इथं तुम्हाला 21-20 चे दिलेले आहेत बघा. तर ऑस्ट्रेलिया 2021 विजेता नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन. सर्बियाचे आहेत, हे पण लक्षात ठेवा, जोड्या लावामध्ये विचारतात. उपविजेता मेदवेदेव रशियाचे आहेत.
महिला एकेरी आणि पुरुष एकेरी दुहेरी विचारत नाहीत आपल्याला. नाओमी ओसाका जपानच्या आहेत. उपविजेती जेनिफर ब्रँडी अमेरिकेच्या आहेत. ठीक आहे. 20 चे पण विजेते जोकोविच आहेत. उपविजेता थिएम आहेत ऑस्ट्रेलियाचे. महिलांमध्ये बघितलं 2020च्या आहेत सोफिया केनिन अमेरिकेच्या. ठीक आहे. आणि उपविजेते आहेत पेट्रा क्वितोवा चेक प्रजासत्ताक. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन 2021 फ्रेंच ओपन नोवाक जोकोविच, लक्षात ठेवायला सोपं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2021-20 आणि फ्रेंच ओपन 21. तसंच विम्बल्डन ओपन 2019 या चारही स्पर्धांचे विजेते आहेत नोवाक जोकोविच जे सर्बियाचे आहेत. ठीक आहे. फक्त फ्रेंच ओपन तुम्ही 2020 ला झाली नाही विम्बल्डन ओपन. फ्रेंच ओपन झाली, राफेल नदाल आहेत स्पेनचे आहेत. जोडा लावमध्ये विचारतात. अमेरिकन ओपन 2021 मेदवेदेव, हे मेदवेदेव ऑस्ट्रेलियन ओपनचे उपविजेते होते 2021 चे. आणि अमेरिका 2020 डॉमिनिक थिएम ऑस्ट्रियाचे आहेत. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फ्रेंच ओपन 2020-21 चे तर जोकोविच होते. 20 ला काय झाले ते उपविजेता ठरले. म्हणजे विजेता उपविजेता दोन्हीपैकी एका ठिकाणी ते आहेतच बघा. जिथं ते विजेता नाहीये तिथं जोकोविच उपविजेता आहे. तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. विम्बल्डन ओपन मध्ये उपविजेता रॉजर फेडरर 2019. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे सगळं आपण लक्षात ठेवलं. आता महिला एकेरीकडे या. फ्रेंच ओपन 2021 बार्बोरा क्रेजसिकोवा चेक प्रजासत्ताक. ठीक आहे. 2020 फ्रेंच ओपन मारिया शारापोवा रशिया. विम्बल्डन ओपन झाली नाही 2020, त्याच्यामुळे इथं तुम्हाला विजेते दिसणार नाहीत. सिमोना हालेप विम्बल्डन 2019. अमेरिकन 2019 एमा आणि अमेरिकन 2020 नाओमी ओसाका. आता इथं तुम्हाला विजेता उपविजेता तुम्ही म्हणाल की मॅडम ही एवढी सगळी नावं कशी लक्षात ठेवायची. सोपं आहे. मी तुम्हाला आता एक ट्रिक सांगितली की जिथं जिथं विजेता नोवाक जोकोविच आहे तिथं उपविजेता दुसरी लोक आहेत. आणि जिथं नोवाक जोकोविच 1-2 ठिकाणी विजेते नाहीये तिथं उपविजेते नोवाक जोकोविच आहेत. आणि सिलेक्टेड पर्सन आहेत बघा. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, सिमोना हालेप आहेत किंवा सेरेना विलियम्स आहेत, मारिया शारापोवा आहेत. तर ही नावं जवळजवळ तेवढीच नावं आहेत. जास्त तुम्हाला नवीन प्लेयर इथं दिसणार नाहीत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. तर या झाल्या ग्रँड स्लॅम खुल्या टेनिस स्पर्धा 21 आणि 20च्या. फक्त लक्षात काय ठेवायचं, विम्बल्डन 2020 झाल्या नव्हत्या, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. याच्यानंतर आहेत 56वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2019. कितवे आहेत? 56वे आहेत. कधी दिले? 2019 ला दिले. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट भोंगा, अभिनेत्री मुक्ता बर्वे बंदीशाळा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम न्यूड मूवीसाठी. अभिनेता के मेनन एक सांगायचं आहे अनसेड हार्मनी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्वानंद किरकिरे चुंबक. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ऋषिकेश रानडे व्हॉट्सअप लग्न. पार्श्वगायिका प्रियंका बर्वे बंदीशाळा. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार स्टार करा वामन भोसले. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार परेश रावल 2019. चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुषमा शिरोमणी. आणि विशेष योगदान पुरस्कार भरत जाधव. तर हे 56वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सगळे 2019 चे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला राज कपूर जीवन गौरव, शांताराम जीवन गौरव, राज कपूर विशेष योगदान आणि चित्रपट व्ही शांताराम विशेष योगदान हे 4 पुरस्कार आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. चला, तर इथं आपले करंट अफेअर्स संपतात. आणखी करंट अफेअर्स आपण घेणार आहोत, पण इथून पुढचे करंट अफेअर्स आपण प्रतियोगिता दर्पण इथून घेणार आहोत. प्रतियोगिता दर्पण. आता करंट अफेअर्स घ्यायचे कुठून? तर तुमची एक्झाम आहे जानेवारीमध्ये, 2 जानेवारी 2022. तर तुम्ही करंट अफेअर्स कुठून करणार? 1 जानेवारी 2021 पासून. 1 जानेवारी 2021 ते 2 जानेवारी 2022 हा 1 वर्षाचा जो टाइम आहे
याच्यामधले सगळे करंट अफेअर्स आपल्याला करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग 20चे नाही करायचे का? नाही करायचे. एवढं तर जुना आयोग तुम्हाला आता विचारणार नाही. लास्ट टाइम काय झालं होतं, पेपर आधी सेट केलेले होते, त्याच्यामुळे तुम्हाला जुने करंट अफेअर्स करावे लागले. पण आता तुम्हाला करंट अफेअर्स जुने करावे लागणार नाही. तर आपलं पहिलं लेक्चर येईल, मे बी लेक्चर 1 तासाचं 1.5 तासाचं पण असू शकतं, जानेवारी 2021 करंट अफेअर्स. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये.